मित्रांनो, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या 2 तारखेला भारताच्या संविधानात खूप महत्त्व आहे. 26 जानेवारी रोजी फडकविला जाणारा झेंडा हा देखील स्वातंत्र्य दिन म्हणूनच साजरा करण्यात येतो का? तर असे नाही. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशामध्ये कोणत्याही प्रकारचे कायदे अस्तित्वात नव्हते आणि देश जर व्यवस्थित चालवायचा असेल तर त्यासाठी संविधान हा कोणत्याही देशाचा मूलभूत कायदा असतो. पण या दोन्ही दिवसांमध्ये एक महत्त्वाचा फरक असतो. 15 ऑगस्टला भारतीय ध्वज हा खालून वरच्या दिशेला नेऊन फडकविला जातो, ज्याला की ध्वजारोहण आणि इंग्रजीत फ्लॅग होस्टिंग असे म्हणतात. तर 26 जानेवारीला भारतीय ध्वज हा अगोदरच वरच्या बाजूला बांधलेला असतो, त्यावेळेस त्याला उघडून फडकविला जातो, ज्याला इंग्रजीत फ्लॅग अनफर्लिंग म्हणतात. मित्रांनो, या व्यतिरिक्त देखील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान हे लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात. तर 26 जानेवारी रोजी मुख्य कार्यक्रमात देशाचे राष्ट्रपती हे दिल्लीच्या राजपथावर ध्वज फडकवतात. आता मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, 26 जानेवारीला राष्ट्रपतीच का ध्वजारोहण करतात? तर पंतप्रधान हे देशाचे राजकीय प्रमुख असतात, तर राष्ट्रपती हे पद संविधानिक प्रमुख आहे, कारण राज्यघटनेपूर्वी राष्ट्रपती हे पद व त्यासोबतच संविधान हे मुळात अस्तित्वातच नव्हते. तर मित्रांनो, आपली ही माहिती